नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल। तर येस, आजचा व्हिडिओ आपला खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नैसर्गिक चमकदार त्वचेसाठी घरगुती फेस पॅक आपण कोणकोणते बनवू शकतो, म्हणजेच घरी अवेलेबल असलेल्या गोष्टींमधूनच आपण ते फेस पॅक कशा पद्धतीने बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर फेस पॅक मी तुम्हाला 5 टाईपच्या स्किनसाठी सांगणार आहे, म्हणजेच कोरड्या त्वचेसाठी म्हणजेच ड्राय स्किनसाठी आपण कोणते फेस पॅक बनवले पाहिजेत, त्यानंतर ऑइली स्किनसाठी, त्यानंतर चमकदार त्वचेसाठी म्हणजेच ब्राईट स्किनसाठी, त्यानंतर मुरुमावर उपाय, त्यानंतर टॅन हटवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे। तर अशा 5 गोष्टींवरती मी तुम्हाला वेगवेगळे फेस पॅक सांगणार आहे। तर चला आपण व्यवस्थित वन बाय वन बघूयात की नेमकं कोणते फेस पॅक आपण बनवले पाहिजेत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत किंवा माझे जे डेली ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। तर फ्रेंड्स, यामध्ये पहिलं म्हणजे कोरड्या त्वचेसाठी आपण नेमके कोणते फेस पॅक बनवले पाहिजेत, ड्राय स्किनसाठी आपण घरगुती कोणते फेस पॅक बनवले पाहिजेत हे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात। तर त्यामध्ये तुम्ही दूध आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावू शकता। म्हणजेच दूध आणि मध घ्यायचे आहे, ती व्यवस्थित तुम्हाला मिक्स करायची आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिट तुम्हाला आपल्या स्किनवरती लावून ठेवायचे आहे। तर हे झालं। त्यानंतर केळी आणि दही जे असतं तर त्याचंही फेस पॅक तुम्ही मॉइश्चर चांगलं स्किनला येण्यासाठी लावू शकता। तर केळी आणि दह्याचाही उपयोग तुम्ही त्वचेसाठी करू शकता। त्यानंतर ड्राय स्किनसाठी तिसरी गोष्ट म्हणजे बदाम जे असतं, आपण जे बदाम खातो तर बदामाची पेस्ट आणि गुलाब जेल असतं तेही तुम्ही एकत्र करून आपल्या स्किनला लावू शकता। हे ड्राय स्किनसाठी अतिशय फायद्याचं आहे। तर फ्रेंड्स, हे झालं ड्राय स्किनसाठी म्हणजेच कोरड्या त्वचेसाठी। तर आता यानंतर आपण जाणून घेऊयात की तेलकट त्वचेसाठी म्हणजेच ऑइली स्किनसाठी आपण घरगुती कोणकोणते फेस पॅक बनवू शकतो। तर त्यामध्ये पहिलं म्हणजे मुलतानी माती आणि गुलाब जेल। हे तर सर्वांनाच माहीत आहे। यामुळे काय होतं की टॅनिंग कमी होण्यासाठी मदत होते, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचं जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होते। तर हे एकदम बेस्ट आहे, तुम्ही मुलतानी माती आणि गुलाब जेलचा वापर करू शकता। आता यानंतर सेकंड म्हणजे लिंबाचा रस आणि मध। तर यामुळेही चेहऱ्यावरील त्वचेवरील अतिरिक्त तेल हटवण्यासाठी मदत होते। तर तुम्हाला लिंबाचा रस आणि मध हे एकत्र करून व्यवस्थित त्याची पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे। यानंतर थर्ड वन म्हणजे की दही आणि बेसनचं फेस पॅक। तर हे पण एकदम बेस्ट आहे। तर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी मी आत्ता हे जे 3 फेस पॅक सांगितले आहेत त्यापैकी त्यांनी कोणतंही एक वापरू शकता। यामुळे रिझल्ट खरंच खूप छान येतात ऑइली स्किनसाठी। आणि हे जे इन्ग्रेडियंट्स आहे घरच्या घरी आपल्याला इझिली अवेलेबल होतात, कुठेही मार्केटमधून ह्या गोष्टी आणायची गरज नाही, घरच्या घरीच आपण हे फेस पॅक बनवू शकतो। आता यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे की चमकदार त्वचेसाठी आपण कोणते उपाय करू शकतो, म्हणजेच ब्राईट स्किन होण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो। तर फ्रेंड्स, त्यामध्ये पहिलं म्हणजे हळद, दही आणि बेसन यांचा फेस पॅक हा नैसर्गिक ग्लो देतो। तर यासाठी तुम्हाला हळद घ्यायची आहे, जर घरगुती हळद असेल तर बेस्टच आहे। तर हळद घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला दही ॲड करायचं आहे, प्लस त्यामध्ये तुम्हाला बेसन पीठ थोडंसं ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित त्याचा फेस पॅक त्याची पेस्ट बनवायची आहे आणि 10 ते 15 मिनिट आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायची आहे। तर हे झालं पहिलं। यानंतर दुसरं म्हणजे की टोमॅटोचा जो रस असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे, त्यामध्ये मध टाकायचे आहे। यामुळे टॅनिंग कमी होण्यासाठी मदत होते आणि आपला चेहरा ब्राईट होण्यासाठी, चमकदार होण्यासाठी मदत होते। तर तुम्हाला टोमॅटोचा रस आणि मध हे एकत्र करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे। यानंतर तिसरं म्हणजे पपई आणि लिंबाचा फेस पॅक। तर तुम्हाला पपई घ्यायची आहे, पपईचं थोडंसं असं गर काढून घ्यायचं आहे, त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती त्याचा लेप लावायचा आहे। यामुळे त्वचा उजळण्यासाठी मदत होते, चेहरा ब्राईट होण्यासाठी मदत होते।
तर हाही फेस पॅक एकदम छान आहे. यापैकी तुम्ही कोणताही एक वापरू शकता किंवा एकदा हा वापरला तर नंतर वेगळा बनवू शकता. असं तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा फेस पॅक हे लावू शकता. आता यानंतर चौथं म्हणजे मुरुमावर उपाय. तर आता आपण जर काही लोकांची स्किन जर बघितली तर खड्डे असतात चेहऱ्यावरती, तर त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे घरगुती. तर त्यावरती उपाय म्हणजे की हळद जी असते तर हळद आपल्याला घ्यायची आहे आणि सँडलवूड पावडर जी असते तर ही एकदम बेस्ट आहे जे आपल्या चेहऱ्यावरती मुरम येतात त्याच्यासाठी. तर हळद आणि सँडलवूड पावडर तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचे आहे. तर आता ते तुम्ही मिक्स कशाने करणार, तर त्यामध्ये तुम्ही दूध टाकू शकता किंवा गुलाबजल टाकू शकता. यानंतर दुसरं म्हणजे की ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल आणि लिंबाचा रस तुम्ही आपल्या चेहऱ्यावरती लावू शकता. मुरम कमी होण्यासाठी यामुळे 100% मदत होते. आणि यामुळे काय होतं की जे खड्डे आहेत चेहऱ्यावरती तर ते स्वच्छही राहतात, त्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे जे असतात ते जास्त ग्रो होत नाहीत. यानंतर तिसरं म्हणजे दालचिनी आणि मध. तर हेही तुम्ही वापरू शकता. दालचिनी आणि मध यामुळे मुरुमावरील जंतू नष्ट होतात, जंतू नष्ट होण्यासाठी मदत होते. तर या तिन्हीपैकी तुम्ही कोणतं एक फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावू शकता. आता यानंतर शेवटचं म्हणजे की टॅन हटवण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, टॅन रिमूव्ह करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे. तर यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की दही आणि लिंबाचा रस तुम्ही हा चेहऱ्यावरती लावू शकता. आता ही गोष्ट तर सर्वांना कॉमनली माहीतच आहे. दही आणि लिंबाचा रस त्वचेसाठी एकदम बेस्ट आहे. यामुळे त्वचा उजाळते, छान ब्राईट स्किन होते. तर हे तुम्ही करू शकता. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की आलं आणि मधाचा फेस पॅक. तर हे तुम्ही घेऊ शकता. आल्याची छान तुम्हाला पेस्ट करायची आहे, त्याचा रस काढायचा आहे आणि मध जे असतं तर त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून ते आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. यामुळे 100% टॅनिंग रिमूव्ह होते, छानपैकी स्किन आपली ब्राईट होते. त्याचबरोबर तुम्ही बटाट्याचा रस आणि बेसन पीठही यूज करू शकता. म्हणजे बटाट्याचा रस, बटाटा तुम्हाला किसून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं बेसन पीठ मिक्स करायचं आहे आणि थोडीशी मध तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर याचाही फेस पॅक तुम्ही आपल्या चेहऱ्यावरती लावू शकता. एकदम छान रिझल्ट आहेत. या तिन्हीपैकी तुम्ही कोणता एक फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावू शकता. तर हे जे मी तुम्हाला फेस पॅक सांगितले आहेत हे तुम्ही कोणतेही, जे जशी तुमची स्किन टाईप आहे त्यानुसार तुम्ही यातले फेस पॅक हे यूज करू शकता. तर जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट व्हिडिओज आहेत किंवा डेली व्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील.